थैंक यू लॉर्ड, थैंक यू पवित्र आत्मा। हम आज सीखेंगे एक शैतान का षड्यंत्र। आज एक सैतानाचं षड्यंत्र आम्ही अभ्यासणार आहोत। जिस पहले हमने देखा कि शैतान चाहता है कि आप और मैं परमेश्वर की आज्ञाओं को ना पालें। पहिला आम्ही पाहिलं की सैतानाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा पाळू नयेत। वो हमें आज्ञाओं से वंचित तो रखता है। आम्हाला आज्ञांपासून वंचित ठेवतो। हमने तीन हफ्ते इस बात को देखा। आणि 3 आठवडे आम्ही या गोष्टी पाहिल्या। अब मैं एक दूसरे षड्यंत्र को आपके सामने रखना चाहता हूँ। आज मी एक दुसरं षड्यंत्र तुमच्या समोर जो ठेवू इच्छितो। शैतान का बड़ा षड्यंत्र है, जे सैतानाचं मोठं षड्यंत्र आहे। वो मनुष्य को क्षमा नहीं करने देता, वो तो मनुष्यांना क्षमा करू देत नाही, अक्षमा रखता है। अक्षमा ठेवतो। शैतान चाहता है कि हम मनुष्य जो हैं अक्षमा अपने जीवन में रखें। आणि सैतानाची इच्छा हीच आहे की मनुष्याने आपल्या मनामध्ये अक्षमा ठेवावी। शैतान की ये इच्छा है कि आप और मैं किसको क्षमा ना करें। आणि सैतानाची हीच इच्छा आहे की तुम्ही आणि मी कुणाला क्षमा करू नये। क्षमा का मतलब होता है मुक्त करने की स्वतंत्रता। आणि क्षमा याचा अर्थ मुक्त करण्याची स्वतंत्रता, मुक्तता। हम जानते हैं कि यीशु मसीह क्रूस पर गए। आम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्त क्रूसावरती गेले। जब वो क्रूस पर टंगे हुए थे आणि जेव्हा ते वधस्तंभावर टांगलेले होते और यीशु ने अपने प्राण को छोड़ा, आणि येशूने जेव्हा आपले प्राण सोडले, तब वहां भागते हुए एक सैनिक वहां आता है। आणि त्या ठिकाणी धावत एक सैनिक येतो। उसके हाथ में भाला होता है त्याच्या हातामध्ये भाला असतो और भाला उसके पंजर में भेदता है। आणि तो भाला तो त्याच्या कुशीमध्ये खोपतो। यूहन्ना इसका 19 अध्याय 34 वचन, योहान 19:34 वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, सैनिकों में से एक भाला लेकर उसके पंजर में बेधता है। सैनिकांमधून एक भाला घेऊन त्याच्या बरगडीच्या खाली गुपसतो और उसमें से लहू और पानी बह आणि निकलता है। त्यातून रक्त आणि पाणी वाहू लागतं। सैनिक ने क्या किया? सैनिकाने काय केलं? यीशु की देह की पसली को इतनी गहराई तक बेधा येशूच्या शरीराच्या त्या फासळीला एवढं आत खोलपर्यंत भेदलं कि उसका हृदय फट गया, यीशु का हृदय छिद गया की त्याचं हृदय, येशूचं हृदय हे फाटलं, ते तुटलं और तुरंत उसके अंदर से, उस हृदय से पानी और लहू फूट निकला। आणि तत्काळ त्यातून पाणी आणि रक्त वाहू लागलं। जिस प्रकार से रोमी सैनिक ने मसीह की पसली को बेधा, जसं त्या रोमी सैनिकाने ख्रिस्ताच्या त्या फासळीला भेदलं, भाला डालकर, भाला टाकून, वो भाला अंदर गहराई तक उसको चुभो दिया। आणि तो जो भाला आहे त्याने आतपर्यंत, खोलपर्यंत त्याने खुपसला। वैसे आज कितने लोग हमारे जीवन के अंदर शब्द रूपी भाला हमें चुभाते हैं। असे आज कित्येक लोक आहेत जे आमच्या जीवनामध्ये शब्दरूपी भाला गुपसतात। वो लोहे का भाला नहीं, लोखंडाचा भाला नाही, पर जीभ का भाला, जिभेचा भाला, बातों का भाला, बोलण्याचा भाला, हमारे हृदय की गहराई तक, आमच्या हृदयाच्या खोलापर्यंत, हृदय फटने तक, ते हृदय फाटेपर्यंत हमारे शब्दों, दूसरे जो शब्दों के द्वारा वो हमें भेदते हैं। शब्दांच्या द्वारे ते आम्हाला भेदतात। लोग हमारे तिरस्कार करते हैं, लोक आमचा तिरस्कार करतात, लोग हमारी मजाक करते हैं, ते आमच्यावर हसतात, लोग हमें तुच्छ समझते हैं, ते आम्हाला तुच्छ समजतात, झूठ बोलकर हमारे विषय में चर्चाओं को फैलाते हैं, आणि खोटं नाटं बोलून आमच्या विषयी चर्चा करतात, हमारे बारे में बुरी बातें फैलाते हैं, आमच्या बाबतीमध्ये चुकीच्या खोट्या गोष्टी पसरवतात, जो हमने किया नहीं, जिसके बारे में कभी सोचा नहीं, ऐसी बातों को लोग फैलाते हैं हमारे बारे में। जे आम्ही कधी केलं नाही, त्याचा विचारही केला नाही, अशा प्रकारच्या गोष्टी ते आमच्या विषयी सगळीकडे पसरवतात। और ये बात हमारे हृदय में भेदती है, आणि मग ह्या गोष्टी आमच्या हृदयाला भेदून टाकतात। ये बातें हमारे दिल को तोड़ती हैं। ह्या गोष्टी आमचं मन, आमचं हृदय तोडून टाकतात। यीशु के भाले से भेदा, येशूला त्या भाल्याने खुपसलं गेलं। आज हमारे जीवन में बहुत सारे लोग अपनी बातों से, उनकी जुबान से आज हमें भेदते हैं। आज
या जगातले लोक अनेकदा त्यांच्या बोलण्याने त्यांच्या जिभेद्वारे आमचं मन असंच भेदतात और हम बेचैन हो उठते हैं, आणि आम्ही बेचैन होतो, अस्वस्थ होतो, हम रात को सो नहीं पाते ठीक से। रात्री आम्हाला झोप लागत नाही। अगर आपके और मेरे जीवन में ऐसी बातें होती हैं तो हम क्या प्रतिक्रिया करते हैं? आणि जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी होतात तर आमची प्रतिक्रिया काय असते? हम एकदम क्रोधित हो उठते हैं। आम्हाला लगेच राग येतो। लेकिन यह लिखा है कि जब यीशु को भाले से भेदा गया, पण या ठिकाणी लिहिलं गेलंय की जेव्हा येशूला त्या भाल्याने भेदलं गेलं, उसमें से लहू और पानी निकला। त्याच्यामधून पाणी आणि रक्त निघालं। यीशु का लहू ये क्षमा का दर्शक है। येशूचं रक्त हे क्षमेचं दर्शक आहे। यीशु का लहू क्षमा करता है। येशूचे रक्त क्षमा करतं। यीशु का लहू छुटकारा देता है। येशूचं रक्त सुटका देतं। इफिस 1:7 में लिखा है, इफिस 1:7 मध्ये लिहिलेलं आहे, उसका लहू वो छुटकारे का लहू है। त्याचं रक्त हे सुटकेचं रक्त आहे। उसका लहू अपराधों को क्षमा करता है। त्याचं रक्त अपराधांची क्षमा करतं। यीशु ने कैसी क्षमा दिखाई? येशूने कशी क्षमा दाखवली? हे पिता, ये नहीं जानते ये क्या कर रहे हैं। हे पित्या, ह्यांना नाही कळत हे काय करतात। यीशु ने कोई उल्टी प्रतिक्रिया नहीं दी, त्यांनी काही उलटी प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली नाही, उन्हें क्षमा किया। तर त्यांना क्षमा केलं। इन लोगों ने उसके हृदय को छेद दिया, या लोकांनी त्याचं हृदय छेदून टाकलं, उसके हृदय को फाड़ दिया, त्याचं हृदय फाडून टाकलं, लेकिन उस हृदय में से क्षमा ही पण निकली। त्या हृदयामधून क्षमाच निघाली। उस हृदय में से क्षमा ही निकली। त्या हृदयामधून क्षमाच निघाली। उस हृदय से लहू निकला। त्यामधून रक्त निघालं। जब हमारे लोग हमारे हृदय को भेदते हैं, जेव्हा आमचेच लोक आमचं हृदय भेदतात, तो हमारे हृदय से क्या निकलता तेव्हा है? आमच्या हृदयामधून काय निघतं? हमारे अंदर से क्या प्रतिक्रिया निकलती है? आमच्यामधून काय प्रतिक्रिया निघते? ये समझना बहुत जरूरी हे है। समजून घेणं फार गरजेचं और ये आहे। शैतान का बड़ा षड्यंत्र आणि है। हे सैतानाचं मोठं षडयंत्र आहे हम उलट प्रतिक्रिया करें। की आम्ही उलट प्रतिक्रिया द्यावी। जिसने हमें भेदा है उसके विषय में अक्षमा रखें। आणि ज्याने आम्हाला भेदले त्याच्याविषयी आम्ही अक्षमा ठेवावी। लेकिन यहाँ यीशु का चरित्र हम देखते पण हैं, या ठिकाणी येशूचं चरित्र आम्ही पाहत आहोत। लोगों ने उसे भेदा, लोकांनी त्याला भेदलं, लेकिन उसमें से लहू निकला। पण त्यामधून रक्त निघालं। उसमें से लहू निकला। त्यातून रक्त निघालं। हमारे हृदय से क्या बाहर निकलता आमच्या है? हृदयामधून काय बाहेर निघतं? हमारे हृदय से क्या बाहर निकलना चाहिए? आमच्या हृदयामधून काय बाहेर निघायला हवं? पानी बहुत सी बातों का दर्शक है बाइबल के अंदर, आणि पवित्र शास्त्रामध्ये पाणी हे बऱ्याचशा गोष्टींचं दर्शक आहे। लेकिन यहाँ पर जो दर्शक दिखाया गया पण है, या ठिकाणी जे दर्शक दिलं गेलेलं आहे, यीशु के हृदय से लहू और पानी निकला। येशू मधून रक्त आणि पाणी निघालं। लहू ये क्षमा का प्रतीक है, आणि रक्त हे क्षमेचं प्रतीक आहे, और पानी ये ईश्वरीय प्रेम दिखाता है। आणि पाणी हे ईश्वरीय प्रेम दाखवतं। यीशु ने पानी के विषय में चर्चा किया। येशूने पाण्याविषयी चर्चा केली। यूहन्ना इसका 7 अध्याय 38 और 39 वचन में, योहान याचा 7वा अध्याय 38 आणि 39, जो कोई प्यासा है मेरे पास आए, जो कोणी तहानेला आहे त्यांनी माझकडे यावं मुझमें से पिए, आणि माझ्यातून प्यावं, उसमें से नदियां बह आणि निकलेगी। त्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहाव्यात। यीशु क्या दिखाना चाहता है? येशू या ठिकाणी काय दाखवू इच्छितो? ईश्वरीय प्रेम को दिखाता है। ईश्वरीय प्रेम दाखवू जिसने इच्छितो। उसको भेदा, ज्यांनी त्याला भेदलं, जिसने उस हृदय को फाड़ा, ज्यांनी त्यांचं हृदय फाडलं, उसके विषय में यीशु के हृदय क्या निकल रहा है? आणि त्यांच्या विषयी येशूच्या हृदयामधून काय निघतंय? ईश्वरीय प्रेम, ईश्वरीय प्रेम, ईश्वरीय प्रेम, ईश्वरीय प्रेम, लहू, रक्त, लहू, रक्त, ईश्वरीय प्रेम ईश्वरीय प्रेम उसके हृदय से बाहर निकल रहा है। त्याच्यामधून बाहेर निघतंय। हमारे हृदय से क्या बाहर निकलता? आता आमच्या हृदयामधून काय बाहेर निघतं? ये बहुत जानना जरूरी आणि है। हे जाणून घेणं फार गरजेचं आहे। हम जितने विश्वासी हैं, आम्ही जितके विश्वासणारे हम आहोत, जितने प्रभु यीशु पर विश्वास करते हैं, आम्ही जितके प्रभू येशूवरती विश्वास हम ठेवतो, जितनों ने प्रभु यीशु को उद्धारकर्ता मानकर अपने जीवन में अपनाया है, आणि जितक्यांनी त्या परमेश्वराला आपला तारणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकारलंय, उनके जीवन में से प्रेम निकलना है। त्यांच्या जीवनामधून प्रेम निघायला हवं। उनके जीवन से प्रेम बहना है। त्यांच्या जीवनामधून प्रेम वाहायला हवं। रोमियो 5:5 कहता है, रोम 5:5 सांगतं, जो पवित्र आत्मा हमें दिया गया जो है, पवित्र आत्मा आम्हाला दिला गेलेला आहे, उसके द्वारा त्याच्या द्वारे परमेश्वर का प्रेम हमारे मन में डाला गया है। परमेश्वराचं प्रेम आमच्या मनामध्ये पेरलं गेलेलं आहे। हम उसके द्वारा त्याच्या द्वारे पवित्र आत्मा के द्वारा पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वर का प्रेम परमेश्वराचं प्रेम हमारे मन में डाला गया, आमच्या मनामध्ये घातलं गेलेलं आहे। हमारे मन में डाला गया। आमच्या मनामध्ये घातलं गेलेलं आहे। अगर वो प्रेम डाला गया है, आणि जर ते प्रेम घातलं गेलंय,
वो दिखना भी चाहिए, तर ते दिसायलाही हवं, वो प्रतिक्रिया में दिखना ते चाहिए। प्रतिक्रियेमध्ये दिसायला हवं. जिस प्रकार यीशु का प्रेम दिखा, जसं येशूचं प्रेम दिसलं, जब हृदय को फाड़ा, जेव्हा हृदय फाडलं गेलं पानी बाहर निकला, तेव्हा पाणी बाहेर निघालं, पानी बाहर निकला, पाणी बाहेर निघालं, प्रेम बाहर निकला। प्रेम बाहेर निघालं. परमेश्वर के प्रेम को परमेश्वराच्या प्रेमाला पवित्र आत्मा द्वारा पवित्र आत्म्याच्या द्वारे हमारे मनों में उड़ेला गया, आमच्या मनामध्ये ओतलं गेलं, हमारे मनों में उड़ेला गया। आमच्या मनामध्ये ओतलं गेलं. जब हम भेदे जाते हैं, जेव्हा आम्ही भेदल्या जातो, जो अपने भेदने वालों को क्षमा और हमें अपने भेदने वालों को क्षमा और ईश्वरीय प्रेम देना है। आम्हाला आमच्या भेदणाऱ्यांना क्षमा आणि प्रेम द्यायचं आहे. इस बात को आज आप और मैं सीखें। आणि ह्या गोष्टी आज तुम्ही आणि मी शिकून घ्याव्यात. जिस माइक से मैं बात कर रहा हूं, जिस माइक से मैं बात कर रहा हूं, ज्या माईक मधून मी बोलत आहे, इस माइक को चलाने के लिए इसके अंदर सेल डाला गया है या माईकला चालवण्यासाठी याच्यामध्ये एक सेल घातला और गेलेला इसका आहे कनेक्शन कहीं तो दिया गया आणि है। त्याचं कनेक्शन कुठेतरी दिलं गेलेलं आहे. और अगर इसमें सेल नहीं होगा, आणि जर त्याच्यामध्ये सेलच राहिला ये नाही चल नहीं सकता। तर हे चालू शकणार नाही. अगर हम पवित्र आत्मा का प्रेम हमारे अंदर डाला है, आणि जर पवित्र आत्म्याचं प्रेम आमच्यामध्ये टाकलेलं आहे, हम में प्रेम ही बाहर निकलना है। आमच्यामधून प्रेमच बाहेर निघायला हवं. हम में पवित्र आत्मा डाला गया है आमच्यामध्ये पवित्र आत्मा टाकला गेलेला और आहे उसने हमारे अंदर प्रेम डाला है। आणि त्याने आमच्यामध्ये प्रेम घातलंय. वो प्रेम बाहर आना है। ते प्रेम बाहेर यायला हवं. मैं इस विषय को 2 या 3 हफ्ते में कंटिन्यू लेने वाला हूँ, आणि हा विषय 2 ते 3 आठवडे जाणार आहे. लेकिन हम इस बात पर मनन करते हुए आगे पण जाएंगे। या गोष्टींवरती मनन करत आम्ही पुढे जाणार आहोत. ये सिर्फ बाइबल को सीखना नहीं है, हे फक्त बायबल शिकणं असं नाहीये. क्षमा के ऊपर कोई संदेश बनाना नहीं है, क्षमावरती एखादा संदेश बनवणं नाही असं नाहीये, क्षमा के ऊपर कोई किताब लिखनी नहीं किंवा है, क्षमेवरती कोणती पुस्तक लिहायचं नाहीये, मेरे ज्ञान को बढ़ाना नहीं है। माझं ज्ञान वाढवायचं नाहीये. ये क्षमा हमारे अंदर से बाहर तर निकलना ही है। क्षमा आमच्या मधून बाहेर निघायला जिस हवी. प्रकार यीशु के जीवन से निकला, जसं येशूच्या जीवनामधून निघाली, उसको भेदा गया। त्याला भेदलं गेलं. कुछ लोग अपने विरोधी को कई दिनों तक क्षमा नहीं कर काही पाते। लोक आपल्या विरोधांना कितीतरी दिवसपर्यंत क्षमा करू शकत नाहीत. उसने कितना कड़ू वचन मेरे जीवन में कहा, त्यांनी माझ्या जीवनासाठी किती वाईट वचन बोलला. मैंने कुछ नहीं किया फिर भी उसने मेरे हृदय को भेद दिया। मी काहीच केलं नाही तरी देखील त्यांनी माझं हृदय भेदून टाकलं. पति पत्नी के संबंध में हम देखते हैं, पती पत्नींच्या संबंधामध्ये आम्ही पाहतो, उसने मुझसे ऐसा कहा और हम उस बात को अपने हृदय में कितने दिनों तक रखते हैं। आणि त्यांनी किंवा तिने मला असं बोललं आणि या गोष्टी आमच्या हृदयामध्ये आम्ही कितीतरी दिवस तशाच ठेवतो. मेरे पड़ोसी ने ऐसा कहा, मेरे दोस्त ने मुझे ऐसा कहा, माझ्या शेजाऱ्याने मला असं बोललं, माझ्या मित्राने मला असं बोललं, मेरा हृदय भेद गया है। आणि माझं हृदय तुटलंय. और ये हृदय ना बाहर से नहीं अंदर तक टूटता आणि है। हे हृदय फक्त बाहेरूनच नाही आतपर्यंत खोलपर्यंत तुटतं. जिस प्रकार यीशु को भाला अंदर तक डाला गया, जसं त्या येशू ख्रिस्ताला तो जो भाला होता तो आतपर्यंत भेदला गेला, उसी प्रकार बहुत सारे शब्द हमारे अंदर चले जाते हैं अशाच प्रकारे बरेचसे शब्द आमच्या आतपर्यंत रुतले जातात. और हम कई दिनों तक उसको रखते हैं। आणि आम्ही कितीतरी दिवस त्याला तसंच ठेवतो. कितने दिन हम उस बोझ को लेकर चलते आणि हैं। किती दिवस आम्ही ते ओझ घेऊनच चालतो. जब यीशु को भेदा गया, आणि जेव्हा येशूला भेदलं गेलं, जब यीशु के अंदर भाला ढाला जेव्हा गया, येशूच्या कुशीमध्ये भाला खोपला गेला, परमेश्वर का वचन कहता है देवाचं वचन असं सांगतं, तुरंत तत्काळ तुरंत तत्काळ तुरंत तत्काळ उसमें से लहू और पानी बहा, त्यामधून रक्त आणि पाणी बाहेर आलं. तुरंत तत्काळ तुरंत। लगेचच. हमें भी जो हमारे विरोधी ने हमारे जीवन में कुछ बातों को कहा है, आम्हाला देखील आमच्या विरोधाने आमच्या जीवनासाठी जे काही बोललेलं आहे, हम उसको कई दिनों तक नहीं रखना, खूप दिवस ते आमच्यामध्ये ठेवायचं नाहीये. तुरंत तत्काळ कार्य करना है। कार्य करायचंय. तुरंत लहू और पानी बहा। तत्काळ रक्त आणि पाणी वाहिलं. वचन में लिखा है, वचनात असं लिहिलंय, जब आप क्रोधित होते हैं जेव्हा आम्ही क्रोधित होतो, शाम तक क्रोध मत रखिए। सूर्य मावळेपर्यंत तो क्रोध ठेवू नका. इफिसियों के पत्र में लिखा है इफिसकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे कि शाम तक उस क्रोध को मत आणि रखिए। संध्याकाळपर्यंत तो क्रोध ठेवू नका. हम महीनों महीने उसको लेकर चलते हैं, आम्ही महिनोन महिने ते घेऊन चालतो. 6 महीने के 1 साल हम
हम उसको उसको उस बोझ को लेकर चलते हैं। आणि 6-6 महिने 1-1 वर्ष आम्ही ते ओझं वाहत राहतो. हमें तुरंत क्षमा करना सीखना है। आम्हाला तत्काळ क्षमा करायचं शिकलं पाहिजे. यीशु का प्रेम येशूचं प्रेम ये निस्वार्थ प्रेम था, हे निस्वार्थ प्रेम होतं. वो अगापे प्रेम था। ते अगापे प्रेम होतं. देखिए यीशु मसीह को कितना मारा गया, हा येशू ख्रिस्ताला किती मारलं गेलं कैसे उसकी मजाक उड़ाई गई, आणि कसं त्याची चेष्टा केली गेली. उसके कपड़ों को भी उतार दिया, त्याचे कपडे देखील उतरवले गेले. उसके कपड़े भी लोगों ने रहने नहीं दिए, त्याच्या अंगावर कपडे देखील राहू दिले नाही. उसको लातों से मारा गया, त्याला लाथांनी मारलं. उसकी आंखें बंद करी गई, उसको मारा गया, त्याचे डोळे बंद करून त्याला मारल्या गेलं उसकी मजाक की गई। आणि त्याची चेष्टा केली अगर तू गेली. परमेश्वर का बेटा है तो बता तुझे किसने मारा। आणि जर तू देवाचा पुत्र आहे तर सांग तुला कुणी मारलं. वो जब वो क्रूस को लेकर जा रहा है, आणि जेव्हा तो वधस्तंभ वाहून चालत लोग आहे, थूक रहे हैं उसके लोक ऊपर, थुकत आहेत त्याच्यावर, उसको मार रहे हैं। त्याला मारत आहेत. और यहां तक उसको मारा कि जब वो यीशु मर गया, उसको जीने ने उसको 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 मरने के बाद भी भाला डालते हैं आणि उसके अंदर। इथपर्यंत मारलं की तो मरण पावल्यानंतर देखील त्याच्या कुशीमध्ये भाला खोपला गेला. उसको भेद दिया भाले से। त्या भाल्याने त्याला भेदून टाकलं. फिर भी यीशु के मसीह की प्रतिक्रिया देखिए, तरी देखील येशूची प्रतिक्रिया पहा. क्रूस पर लटकते हुए, त्या वधस्तंभावरती लटकत असताना देखील, हे पिता इनको क्षमा कर दे। हे पिता यांना क्षमा कर. और जब उसके अंदर भाला डाल दिया, आणि जेव्हा त्याच्यामध्ये तो भाला टाकला गेला, उसमें से भी लहू और पानी निकलता, त्याच्यामधून रक्त आणि पाणी वाहिलं. तुरंत तत्काळ तुरंत तत्काळ तुरंत। तत्काळ. हम मसीह लोग हैं, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. हमें पवित्र आत्मा के द्वारा प्रेम को डाला गया है, आमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेम टाकलं गेलेलं आहे. और पवित्र आत्मा का पहला फल प्रेम है, आणि पवित्र आत्म्याचं पहिलं फळ प्रेम आहे. और वो प्रेम बाहर निकलना है। आणि ते प्रेमच बाहेर निघायला हवं. लहू और पानी बह निकला रक्त आणि पाणी बाहेर निघालं. जब सैनिक ने यीशु को बेधा, जेव्हा सैनिकांनी येशूला भेदलं, लहू और पानी निकला। रक्त आणि पाणी निघालं. कहां से निकला लहू और पानी? कुठून निघालं रक्त आणि पाणी? हृदय से, हृदयातून. हृदय से। हृदयातून. कभी कभी लोग कहते हैं कि नहीं, मैंने उसको क्षमा कर दिया, कधी कधी लोक म्हणतात नाही मी त्यांना क्षमा केली. अपने मुंह से बात करते हैं, आपल्या तोंडाने बोलतात मैंने तुम्हें क्षमा कर दिया, मी तुला क्षमा केली, मैं तुमसे प्यार करता हूं। मी तुझ्यावर प्रेम करतो. परंतु क्षमा और प्रेम हृदय से निकलना, परंतु हे क्षमा आणि प्रेम हृदयातून निघायला हवे. सिर्फ मुंह से बातों से नहीं, फक्त तोंडाने बोलण्याच्या द्वारे नाही, हमें हृदय से क्षमा करना, तर आम्हाला हृदयापासून क्षमा करायची आहे. वो कोई क्यों ना हो, मग ते कुणी का असेना, कितना भी विरोधी हमारा क्यों ना हो। आणि तो आमचा किती विरोधी असला तरी, यदि कोई हम पर थूकता है जर कुणी आमच्यावरती थुकतं तो हमें बुरा लगता है, तर आम्हाला वाईट वाटतं. ये स्वाभाविक है। स्वाभाविक आहे. हम मनुष्य इस रिश्ते से, मनुष्य नाते से, ये स्वाभाविक है दुख लगना। मनुष्य या नात्यानं आम्हाला दुःख वाटणं हे स्वाभाविक आहे. जब दुख लगता है, जेव्हा दुःख वाटतं इतने प्रौढ़ हम बन जाएं, तेव्हा आम्ही एवढं प्रौढ बनावं. हम यीशु मसीह में चल रहे हैं, आम्ही येशू ख्रिस्तामध्ये चालत आहोत, कई सालों से चल रहे हैं, किती वर्षांपासून चालत आहोत. अब भी कई बातों का बुरा लगता है। अजूनही काही गोष्टींचं वाईट वाटतं. मुझे बुरा लगा, मला वाईट वाटलं. आपको मुझे मालूम होना चाहिए, तुम्हाला आणि मला माहित असायला हवंय, इस संसार की बातों के लिए हम मर चुके हैं, या जगातल्या गोष्टींसाठी आम्ही मेलेलो आहोत. हम मर चुके हैं, आम्ही मरून गेलेलो आहोत. हम मर चुके इस दुनिया की बातों के या लिए। जगातल्या गोष्टींसाठी आम्ही मेलेले आहोत. इसलिए यीशु ने कहा, आणि म्हणून येशू म्हणतो, आप संसार के सदृश्य मत बनो, तुम्ही या जगातल्या सदृश्य बनू नका. इस संसार के समान मत बनो। या जगा सारखं तुम्ही बनू नका. संसार के लोगों को बुरा लगता है, आणि जगातल्या लोकांना वाईट वाटतं लगेच. हम बुरे लगने वालों में से नहीं आम्ही हैं, वाईट वाटून घेणाऱ्यातले नाही आहोत, हम उसको निग्लेक्ट करने वाले लोग तर हैं। आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे आहोत. जब हमें बुरा लगता है जेव्हा आम्हाला वाईट वाटतं हम उसको छोड़ दें। आम्ही ते सोडून द्यावं. यीशु ने छोड़ दिया, येशूने सोडून दिलं. जब उसको मारा ना, लातो बुक्कों से मारा यीशु मसीह को, जेव्हा त्याला लाथाबुक्क्यांनी मारलं गेलं ना त्या ख्रिस्ताला, यीशु मसीह की प्रतिक्रिया देखिए, आणि त्या येशूच्या सहनशक्ती आणि त्याची प्रतिक्रिया पहा. कुछ नहीं किया उसने। काहीच नाही केलं त्याने. अगर वो चाहता, जर तो त्याची इच्छा असली असती, एक सेकंड के पूरी दुनिया खत्म हो सकती एका थी। सेकंदात हे अख्खं जग उद्ध्वस्त झालं असतं. यीशु ने कहा, येशू म्हटला, मेरे सैनिक तैयार बैठे हैं माझे सैनिक तयार आहेत, मेरी ऑर्डर के लिए, माझ्या
हुकुमासाठी अगर मैं एक आज्ञा दूं ना, जर मी एकदा हुकुम केला ना, स्वर्ग की सारी सेना आ जाएगी। स्वर्गातली सगळी सेना उतरून येईल. लेकिन यीशु ने एक भी स्वर्गदूत को नहीं बुलाया। पण त्या ख्रिस्ताने एकाही स्वर्गदूताला बोलवलं नाही. अगर मैं उस जगह होता, जर मी त्या जागी असलो असतो, पूरी मीटिंग बिठा लेता। आखी मीटिंग बसवली असती. आ जाओ रे भाई, आ जाओ रे भाई, सब मीटिंग को बिठा लेता, या सगळ्यांनी आपण मीटिंग करायची. क्योंकि बुरा लगा है, कारण वाईट वाटले, बुरा लगा, फार वाईट वाटले, मेरे मन में बुरा लगा। माझ्या मनात वाईट वाटले. मीटिंग बिठाने की कोई जरूरत नहीं है। मीटिंग बसवायची काही गरज नाही. आपका हृदय मालूम है ना, आप साफ हैं, तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला माहित आहे ना की तुम्ही स्वच्छ आहात. बस कोई बात नहीं, बस काय हरकत क्योंकि नाही. आपके और मेरे हृदय को परमेश्वर जानता कारण है। की तुमचं आणि माझं हृदय तो परमेश्वर ओळखतो. परमेश्वर जानता है। परमेश्वर जाणू नये, छोड़ दे उस बात को, सोडून दे ती गोष्ट. बुरा नहीं लगना है, वाईट वाटून घेऊ नका, बुरा नहीं लगना है। वाईट वाटून घेऊ नका. अपने पड़ोसी को बोलना बुरा नहीं लगना। शेजाऱ्याला म्हणा वाईट वाटून घेऊ नका. लयच वाईट वाटतं हमारे दिन भर की प्रतिक्रिया, जब हम चलते हैं, जीवन में चलते हैं, रोज की प्रतिक्रिया जब हम रोज चलते हैं अपने जीवन के अंदर, तो बहुत सारी बातें चुभने वाली हमारे कान में आती आणि हैं। रोज जीवनामध्ये चालत असताना बऱ्याचशा वाईट गोष्टी आमच्या कानापर्यंत येतात. जब बुरा लगता है ना, जेव्हा वाईट वाटतं ना, तो ये समझ जाना कि हमारे पास में क्षमा का वरदान नहीं है। तेव्हा हे समजून घ्या की आपल्याकडे ते क्षमेचं वरदान नाहीये. सच में जब बुरा लगता है, आणि खरंच जेव्हा वाईट वाटतं, बुरा लगने के बाद में ये एहसास होना चाहिए, आणि वाईट वाटल्यानंतर याची जाणीव व्हायला हवी मैं परमेश्वर का बेटा बेटी हूँ, की मी परमेश्वराचे पुत्र आणि कन्या हमें आहे क्षमा करना आणि चाहिए मला क्षमा करायला हवी और हमें उसे क्षमा कर आणि देना। आम्हाला त्याला क्षमा करून टाकायची आहे. उस व्यक्ति को हमारे विरुद्ध त्या व्यक्तीला आमच्या विरुद्ध सर्वाधिक बुरा करने के तुरंत बाद हमें क्या करना है? क्षमा करना और प्रेम उसको देना है। आणि त्यांनी जर त्या आमच्या विरोधात केलेल्या त्याच्या विषयी आम्हाला त्याला क्षमा करायची आहे आणि त्याच्यावरती प्रेम करायचं आहे. अब कुछ लोगों को आदतें हो जाती हैं, आता काही लोकांना सवय लागते. वो अभी मैं आगे बताऊंगा किस पुढे मी सांगणार आहे कशा प्रकारे. हम बहुत बार किस प्रकार चलना है ना हमारे जीवन में, उसको और मैं प्रैक्टिकल लाइफ में कैसे चलना है ये मैं खुद बताना चाहता हूँ। आणि खऱ्या जीवनामध्ये कसं चालायचंय ते मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. जब हम क्षमा करते हैं, जेव्हा आम्ही क्षमा करतो, उस क्षमा के साथ साथ आपको और मुझे अनुग्रह का धन प्राप्त होता है। त्या क्षमेसोबत आपल्याला कृपेचं धन प्राप्त होतं. अनुग्रह एक धन है। कृपा हे एक धन आहे. जब हम क्षमा के बारे में बात करते हैं, जेव्हा आम्ही क्षमेविषयी बोलतो, जब हम क्षमा करते जेव्हा हैं, आम्ही क्षमा करतो, तो प्रभु एक अनुग्रह का धन हमें देता तेव्हा है। परमेश्वर एक अनुग्रहाची एक कृपेचं धन आम्हाला देतो. इफिस 1:7 के अनुसार इफिस 1:7 अनुसार अनुग्रह का मतलब है कृपा याचा अर्थ मेरी योग्यता नहीं उसे क्षमा करने की, माझी योग्यता नाही आहे इतराला क्षमा करण्याची. उसको देखकर चिढ़ होता है त्याला बघून मला फार राग येतो, क्योंकि उसने मुझे भेदा है। कारण त्यांनी मला भेदलंय. जब हम तैयार होते हैं असं जेव्हा आम्ही तयार होतो कि प्रभु मुझे क्षमा करना की है, प्रभु मला क्षमा कर, तो प्रभु का अनुग्रह हमारे अंदर आता है, तेव्हा प्रभूचा कृपा आमच्यामध्ये येते, हमें योग्य बनाता है, आम्हाला योग्य बनवते, हमें वो योग्यता देता है, ताकत देता है आम्हाला ती योग्यता देतो, ती ताकद देतो क्षमा करने के लिए। क्षमा करण्यासाठी. इसलिए अपने जीवन में किसी के विषय में अक्षमा मत रखना। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कुणाच्याही विषयी अक्षमा ठेवू नका. अक्षमा ये बंधन है, अक्षमा हे एक बंधन आहे, ये शाप है हे एक श्राप आहे. जो शैतान चाहता है कि हर एक व्यक्ति अक्षमा को रखे। कारण सैतानाची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनामध्ये इतरांविषयी अक्षमा ठेवावी. जब अनुग्रह का धन हमें मिलता है, जेव्हा हे कृपेचं धन आम्हाला मिळतं, तब हमें किसी बात का बुरा नहीं तेव्हा लगेगा, आम्हाला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटणार नाही. और हम किसने भी हमारा तिरस्कार किया आणि कुणी आमचा तिरस्कार केला या हमें सताया, किंवा आम्हाला सतवलं, तब उनके विषय में प्रेम के ही शब्द बोलेंगे। तेव्हा आम्ही त्यांच्याविषयी प्रेमाचे शब्द बोलू. और जब हम ऐसा करेंगे, आणि जेव्हा आम्ही असं करू, हम आशीषित व्यक्ति बनेंगे, आम्ही आशीर्वादित व्यक्ती बनू, हम धन्य व्यक्ति आम्ही बनेंगे। धन्य व्यक्ती बनू. प्रभु चाहता है कि आप और मैं धन्य व्यक्ति बने। देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी धन्य व्यक्ती बनावं. इसलिए अब क्या करना है? आणि म्हणून आता काय करायचंय? यीशु के क्रूस के नीचे आ जाएं, येशूच्या वधस्तंभाखाली येऊयात. क्षमा और प्रेम क्षमा आणि प्रेम बहने दें वाहू देव हमारे हृदय से। आमच्या हृदयामधून. जिस प्रकार जब यीशु के हृदय को भेदा गया, ज्या प्रकारे त्या येशू ख्रिस्ताच्या हृदयाला भेदलं गेलं वहां से लहू और पानी आया, आणि तिथून रक्त आणि पाणी वाहिलं,
और ये सब लोगों ने देखा, आणि हे सर्व लोकांनी पाहिलं वहां सब जो उपस्थित थे उन्होंने देखा। आणि त्या ठिकाणी जे उपस्थित होते सर्वांनी पाहिलं। एक इतिहासकार ऐसा कहता है, एक इतिहासकार असं म्हणतो, जिसने यीशु को भेदा था, ज्याने त्या येशूला भेदलं होतं, ये भाला भाला बनाकर, भाला त्याच्या कोशिटात खोपला होता, उसकी आंख में कोई प्रॉब्लम था, त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता बहुत दिनों वो बीमार था, आणि तो आजारी होता उसकी आंख की समस्या थी। आणि त्याला डोळ्यांची काहीतरी समस्या होती यीशु का लहू का बूंद उसकी आंख में गया। आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा एक थेंब त्याच्या डोळ्यांमध्ये गेला। इतिहासकार कहते हैं इतिहासकार असं सांगतात कि जब उसके आंख में लहू गया, जेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये ते रक्ताचा थेंब गेला, उसकी आंख पूरी तरह से ठीक हो गई। त्याचं डोळा पूर्णपणे बरा झाला। जो वेदनाएं थी जे वेदना होत्या वो निकल गई। त्या निघून गेल्या। तब उसने समझा आणि तेव्हा त्याला कळालं कि यीशु मसीह उद्धार करता परमेश्वर है। की येशू ख्रिस्त हा उद्धार करता परमेश्वर आहे। उसने घुटने टेका, त्याने गुडघे टेकले, यीशु से क्षमा मांगा, येशूला क्षमा मागितली, अपने जीवन में यीशु को अपनाया आपल्या जीवनामध्ये येशूला आत्मसात केलं और वो बहुत बड़ा प्रचारक बना, आणि तो खूप मोठा सुवार्तिक झाला। बहुत बड़ा प्रचारक बना। खूप मोठा सुवार्तिक झाला। उसने यीशु के लिए यातना सही त्याने येशूसाठी यातना सहन और केल्या इतनी यातना सही, आणि एवढ्या यातना सहन केल्या यीशु के लिए वो शहीद हो गया। की येशूसाठी तो त्या ठिकाणी शहीद झाला। यीशु के अंदर से क्या बहा? येशूच्या आतमधून काय वाहिलं? क्षमा, क्षमा, प्रेम, प्रेम। सामने वाले आदमी को बदल के रख दिया। समोरच्या व्यक्तीला बदलून टाकलं। क्षमा क्या है? क्षमा काय आहे? मान ले आपको अस्पताल का बिल भरने के लिए 5,000 रुपये कर्ज लेने की जरूरत पड़ती है। आता जर एखाद्या हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपयाची गरज आहे आप अपने एक मित्र को कहते हैं आणि तुम्ही तुमच्या मित्राला सांगता कि मुझे 5,000 रुपये की दीजिए, मला जरा 5,000 रुपये दे, कर्ज मुझे दे दीजिए मला कर्ज तू दे और मैं आपको 1 महीने के अंदर मैं इस पैसे को वापस कर आणि दूंगा। 1 महिन्याच्या आत मी तुला हे पैसे परत करीन। वो पैसे लेता है तो पैसे घेतो और अपना बिल भरता है। आणि बिल भरतो, लेकिन कुछ दिनों के बाद में पण काही दिवसांनंतर पैसे वापस देने का जब समय आता है, जेव्हा पैसे परत करण्याची वेळ येते उसके पास में पैसे नहीं होते। त्याच्याकडे पैसे नाही आहेत अगले 3 महीने तक वो पैसे वापस नहीं कर आणि पाता। पुढील 3 महिन्यापर्यंत तो पैसे परत करू शकत नाही। तभी अचानक जिसने पैसे दिए आणि तेव्हा अचानक ज्याने पैसे दिले उसका हृदय तरस से भर जाता है त्याचं हृदय जे आहे ते भरून येतं और वो अपने मित्र से कहता है आणि तो त्याच्या मित्राला म्हणतो अब तुझे पैसे देने की कोई जरूरत नहीं आता है। तुला पैसे देण्याची काही गरज नाहीये। मैंने जो पैसा दिया है, वो जो कर्ज दिया है, वो अब मैं नहीं लूंगा। जे कर्ज मी तुला दिलेलं आहे ते आता मी तुझ्याकडून परत घेणार नाही। वो एक निर्णय लेता है तो एक निर्णय घेतो कि मैं पैसे वापस नहीं लूंगा। की मी पैसे परत घेणार नाही तो उस व्यक्ति का कर्ज उसने माफ कर दिया। आणि त्या व्यक्तीचं कर्ज तो माफ करून टाकतो। ये क्षमा का रूप है। हे एक क्षमेचं रूप आहे। क्षमा का अर्थ है क्षमा याचा अर्थ कर्ज को खारिज करना, कर्जातून मुक्त करणं, स्वतंत्र करना। स्वतंत्र करणं। कर्ज का मतलब होता है पूरी तरह से स्वतंत्र कर देना। आणि कर्जामधून मुक्त करणं म्हणजे पूर्ण स्वतंत्रता देणं। जिस प्रकार यीशु ने हमारे लिए किया, जसं येशूने आमच्यासाठी केलं, अब हमारी बारी है ये करने के लिए। आता आमची वेळ आहे हे करण्याची। हम क्षमा का मतलब है मुक्तता। क्षमा याचा अर्थ मुक्तता। हम भी कर्ज में थे, आम्ही एका कर्जामध्ये होतो वो यीशु ने उस कर्ज को चुका दिया। आणि येशूने ते कर्ज चुकवलंय। पापों का कर्ज था, पापाचं कर्ज होतं। यीशु ने उस कर्ज को उसके लहू से वो कर्ज चुका दिया। आणि येशूने त्याच्या रक्ताने ते कर्ज फेडून टाकलं। उसी प्रकार आपको मुझे करना है। त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला करायचंय। लूक 6:27 कहता है लूक 6:27 सांगतो, अपने शत्रुओं से प्रेम रखो, आपल्या शत्रूंवरती प्रेम करा, जो तुमसे बैर करे उनका भला करो, जे तुमच्याशी वैर ठेवतात त्यांचं भलं करा। मत्ती 5:39 कहता है मत्ती 5:39 सांगतं कि अगर तेरे कोई दाहिने गाल पर मारे तो अपना दूसरा गाल कर दे। जर कुणी तुझ्या उजव्या गालावरती मारलं तर आपला डावा गाल पुढे कर। क्षमा करना मतलब क्षमा करणं याचा अर्थ अपनी कड़वाहट को छोड़ देना है। आपलं कटुत्व काढून टाकणं। हम बहुत बार कड़वाहट लेकर जीते हैं। आम्ही बऱ्याचदा आपल्या मनामध्ये ते कटुत्व घेऊन चालतो।
बार बार हम उसके बारे में बात करते हैं आणि सारखं सारखं आम्ही त्या गोष्टींवरती बोलतो जिसने हमारे जीवन में बातें की हैं, ज्याने आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत, जिसने हमें कड़वाहट पहुंचाई है। ज्याने आम्हाला ते कडुत्व पोहोचवलेलं आहे. क्षमा का मतलब होता है क्षमा याचा अर्थ अपनी कड़वाहट को छोड़ देना। आपलं कटुत्व सोडून देणं. रोमियो 12:17 कहता है, रोम 12:17 सांगतो, बुराई के बदले किसी की बुराई मत करो। आणि वाईटाबद्दल कुणाचं वाईट करू नको. जो बातें सब लोगों के निकट भली हैं उसकी चिंता किया करो। हमें चिंता करना है दूसरे की भलाई के आम्हाला लिए। दुसऱ्याच्या भल्यासाठी काळजी करायची आहे. बुराई के बदले किसी की बुराई नहीं करनी। वाईटाबद्दल कुणाचं वाईट करायचं नाही. अगर हमारी कोई बुराई करता है आणि जर कुणी आमचं त्या ठिकाणी वाईट बोलत आहे तो उसकी बुराई किसी दूसरे के सामने तर मत करो। त्याची वाईट कुणाबरोबर बोलू नका. त्याच्याविषयी तुलना मत कीजिए। तुलना करू नका. अगर हमें किसी ने चोट पहुंचाई है जर आम्हाला कुणी दुखावलंय तो हमें चर्चा नहीं करना तर है। आम्हाला त्याविषयी चर्चा नाही करायची. हमारे अंदर से पानी और लहू बहना है। आमच्यामधून पाणी आणि रक्त व्हायला हवं. इस बात को सीखना है। ह्या गोष्टी शिकायच्यात. ये मेरा व्यक्तिगत जीवन होना है। हे आमचं व्यक्तिगत जीवन असायला हवं. यीशु का प्रेम, येशूचं प्रेम, क्षमा। क्षमा. नीति सूत्र 17:9 कहता है, नीतिसूत्र 17:9 सांगतं, जो दूसरे के अपराधों को ढांप देता है जे दुसऱ्यांचे अपराध झाकतो वह प्रेम का खोजी ठहरता है। तो प्रेमाचा शोधणारा ठरतो. जो बात की चर्चा बार बार करता है, बात की चर्चा, जो एखाद्या गोष्टीची चर्चा सारखी करतो वह परम मित्रों में भी फूट कर देता है। तो चांगल्या मित्रांमध्ये देखील फूट पाडतो. बार बार चर्चा करने का मतलब होता है आणि वेळोवेळी सारखीच चर्चा करणं याचा अर्थ द्वेष निर्माण करना। द्वेष निर्माण करणं. हमें उस बात को छोड़ देना है जो बात किसी भी काम की नहीं है। आम्हाला त्या गोष्टी सोडून द्यायच्या ज्या गोष्टी काही कामाच्या नाहीयेत. हमारे पास में चर्चा करने के लिए बहुत सारे विषय हैं। आमच्याकडे चर्चा करण्यासाठी बरेचसे विषय आहेत. बाइबल के विषय हैं। बायबलचे विषय आहेत. बाइबल के विषय से बात करें। बायबलचे विषय घेऊन बोला. यहाँ वहाँ बैठकर क्या इससे क्या होता है, इकडे तिकडे बसण्याने काय होतं माहितीये का, मैं द्वेष निर्माण कर रहा हूँ। आमच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. एक सरोज सिस्टर है, आता सरोज सिस्टर आहेत प्रभु की सेविका है। आणि चांगल्या सेविका आहेत. सिर्फ उदाहरण दे रहा हूँ, फक्त उदाहरण देतोय. समझो मेरा उनसे जमता नहीं है। आता समजा माझं त्यांच्यासोबत जमत नाहीये. मैं स्नेह सिस्टर के पास जाता हूँ, मी स्नेहाताईकडे जातो उनके विषय में बात करता आणि हूँ। त्यांच्याविषयी बोलतो. आपको मालूम है उनका व्यक्तिगत जीवन, तुम्हाला माहिती आहे का त्यांचं व्यक्तिगत और जीवन, कुछ मालूम नहीं है मुझे, आणि काय माहित नसतं मला, लेकिन मैं कहता हूँ पण मी म्हणतो क्योंकि मैंने कहाँ से तो सुना था, कारण मी कुठून तरी ऐकलं क्योंकि होतं. उनके हितचिंतक काफी हितचिंतक होते हैं। कारण त्यांचे हितचिंतक फार असतात. हमारे बहुत सारे हितचिंतक होते हैं आमचे फार हितचिंतक असतात जो हमारे बारे में अच्छी अच्छी बातें करते जे हैं। आमच्याविषयी फार चांगलं चांगलं तो ये बोलतात मैं सुन लेता हूँ। आणि मी ऐकतो. मैंने कभी व्यक्तिगत रीति से नहीं जाना, मी कधी व्यक्तिगत रीतीने जाणलं नाही. मुझे कुछ लोगों ने हितचिंतकों ने बताया था माझ्या काही हितचिंतकांनी मला ते और सांगितलं मैंने वो बात उनसे कहा। आणि मी ती गोष्ट जाऊन त्यांना सांगितली. मैं क्या कर रहा हूँ मालूम है, मी काय करतो माहितीये का, उनके विषय में कटुत्व निर्माण कर रहा हूँ। त्यांच्याविषयी तिच्या मनामध्ये कटुत्व निर्माण करत आहे. जब सिस्टर उनके पास जाते हैं आणि जेव्हा ती ताई त्यांच्याकडे जाते तो वो कौन से दृष्टिकोण से देखेंगे, तेव्हा ते त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार आहेत, वही जो मैंने बात किया। तेच जे मी त्यांना सांगितलं. इसलिए जब बार बार चर्चा होती है आणि ना म्हणून जेव्हा सारखी सारखी चर्चा होते ना तो मित्रों में फूट डालते तेव्हा हैं। मित्रांमध्ये फूट पडते. समझ में आया? कळतंय का? और शैतान यही चाहता है आणि सैतानाची हीच इच्छा आहे कि हम हमारे मन में कटु रहे। की आमच्या मनामध्ये कटुत्व राहावं. अब एक सवाल है, आता एक प्रश्न आहे, जब हम किसी को क्षमा करते हैं जेव्हा आम्ही कुणाला क्षमा करतो तब क्या उसे समझौता कर लेना चाहिए, तर मग काय त्याच्यासोबत आम्ही हाथ मिळवणे? हात मिळवणी करायला हवी? जिसने मुझे चोट पहुंचाई, ज्यांनी मला दुखवलंय, ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका. जो ऑनलाइन देख रहे हैं वो भी ध्यान से जे सुने। ऑनलाईन पाहतात त्यांनी देखील लक्षपूर्वक ऐका. यहाँ पे हम बहुत बार गलतियां कर देते हैं। आणि इथंच आम्ही बऱ्याचदा चुकतो. जो हमें चोट पहुंचाते हैं जो आम्हाला दुखवतो या हमने जिसको क्षमा कर दिया, आणि आम्ही त्यांना क्षमा केली, क्या उसके साथ में समझौता मतलब त्याच्या सोबत हात मिळवणी, कॉम्प्रोमाइज कर लेना चाहिए? कॉम्प्रोमाइज करायचं का? बाइबल क्या कहती है, बायबल काय सांगतं ये जानना जरूरी है। हे जाणून घेणं गरजेचं आहे.
और शैतान यही फंसाता है। आणि सैतान इथंच फसवतो. कभी उत्तर हाँ है, कभी ना है, कधी उत्तर हा आहे, कधी ना आहे. कभी हाँ कभी ना. कुछ याद आया? नहीं, अच्छा ठीक, कोई बात. प्रेज लॉर्ड. कभी हाँ कभी ना. कधी हो कधी नाही. अगर इसको ध्यान से पढ़ते हैं, जर आम्ही लक्षपूर्वक हे पाहतो, परमेश्वर चाहता है परमेश्वराची इच्छा आहे कि हम समझौता करें. की आम्ही हातमिळवणी करावी. कभी कभी, कधी कधी, कभी कभी नहीं. कधी कधी नाही. कभी कभी कुछ रिश्ते बनाने के लिए हमें बुद्धिमानी से चलना है. कधी कधी काही नाती जोडण्यासंबंधी आम्हाला आमचं ज्ञान वापरायचंय. अगर क्रोधी व्यक्ति के साथ में समझौता कर लिया जर रागीट व्यक्ती सोबत मी हात मिळवणी केली तो क्या होगा? तर काय होणार आहे? हमारा जीवन भी क्रोधी बनेगा. आमचं जीवन देखील क्रोधितच बनेल. ये मैं नहीं कह रहा हूं, हे मी नाही म्हणत आहे. ये अशोक राठौड़ के वाक्य नहीं हे है. अशोक राठोडांचे शब्द नाही आहेत. ये नीति सूत्र 22-24 बाइबल के वचन है. हे बायबलचं वचन आहे. नीतिसूत्र 22-24. क्रोधी मनुष्य के साथ में मित्रता ना करना. क्रोधी मनुष्यासोबत मित्रता करू नका. झट क्रोध वर्ण करने वाले के संग ना चलना. आणि लगेच राग येणाऱ्या सोबत चालू नका. उसको छोड़ दीजिए. त्याला सोडून द्या. कॉम्प्रोमाइज मत कीजिए. कॉम्प्रोमाइज करू नका. हम बहुत बारी गलती को कर बैठते हैं. आणि बऱ्याचदा आम्ही ही चूक करून बसतो. व्यभिचार करने वाले के साथ समझौता करना है क्या? व्यभिचार करणाऱ्या सोबत आम्हाला हात मिळवणी करायची आहे का? नहीं. नाही. वो हमारे चरित्र को बिगाड़ देगा. कारण की ते आमचं चरित्र बिघडून टाकेल. पहला कोरिन्थी 15:33 वचन कहता है, पहिला कोरिन्थीकरास पत्राचं 15 अध्याय 33 वचन सांगतं. बुरी संगति से अच्छा चरित्र बिगड़ जाता है. आणि वाईट संगतीने चांगलं चरित्र बिघडून जातं. बहुत बार हमारा चरित्र इम्पोर्टेंट है. बऱ्याचदा आमचं चरित्र महत्वाचं आहे. बड़े जन मतलब हमेशा हमारा चरित्र महत्व का है. आणि बऱ्याचदा नाही, नेहमीच आमचं चरित्र हे अतिशय महत्वाचं आहे. बुरी संगति से चुकीच्या सोबतीने अच्छा चरित्र बिगड़ जाता है. चांगलं चरित्र बिघडून जातं. इसलिए मेरी दोस्ती किसके साथ है, आणि म्हणून माझं मित्रता कुणासोबत आहे ये बहुत मायना रखता है. हे फार महत्व ठेवतं. इसलिए किसको छोड़ना है, आणि म्हणून कुणाला सोडायचंय, किसको पकड़ना है, कुणाला पकडायचंय, ये हमारी सत्सत विवेक बुद्धि हे हमें आमची बताए. सतसत विवेक बुद्धी आम्हाला सांगते. मुझे तो प्रभु के वचन में बढ़ना है. मला तर देवाच्या वचनांमध्ये वाढायचंय. मुझे तो प्रभु के अभिषेक में चलना मला है. तर देवाच्या अभिषेकामध्ये मैं चालायचंय. उन लोगों के साथ दोस्ती करूंगा जो प्रभु के वचनों को लेकर चलते हैं मी त्याच लोकांसोबत मित्रता ठेवी जे प्रभूच्या वचनांवरती चालतात और जिनका जीवन प्रभु के वचन के अनुसार आणि है. त्यांचं जीवन देवाच्या वचनानुसार आहे. मुझे कोई बहका नहीं सकता. मला कोणी भहकू शकत नाही. इस बात को जानना जरूरी है. हे गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. तो हमको उन लोगों को क्षमा कर देना है. आम्हाला त्या लोकांना क्षमा करायची आहे. लेकिन अगर मेरे चरित्र को बिगाड़ता है, पण जर तो माझं चरित्र बिघडवत असेल, प्रभु के वचन से मुझे दूर लेकर जाता है, आणि देवाच्या वचनांपासून मला दूर घेऊन जात असेल, देवा परमेश्वर के लोगों की संगति से दूर लेकर जाता आणि है, देवाच्या लोकांच्या संगतीपासून मला दूर घेऊन जात असेल, तो उससे दोस्ती मत कीजिए. तर त्याच्यासोबत मित्रता ठेवू नका. हेलो. जो कलश को तोड़ता है जो मंडळीपासून आपल्याला तोडत आहे, उससे मित्रता मत कीजिए. त्याच्यासोबत मित्रता करू नका. हम बहुत भावनिक बन जाते हैं आम्ही फार भावनिक होतो और हम भी वही करने लगते हैं जो वो व्यक्ति करता है. आणि आम्ही देखील तेच करू लागतो जो तो व्यक्ती करतो. हमें क्षमा करना है, आम्हाला क्षमा करायची आहे. समझौता नहीं करना है. हात मिळवणी नाही करायची. क्षमा एक व्यक्ति से होती है, क्षमा एका व्यक्तीने होते समझौता 2 व्यक्ति से होता है. आणि हात मिळवणी 2 व्यक्तीने होते. क्षमा मैं अकेला कर सकता हूँ क्षमा मी एकटा करू शकतो, क्योंकि मेरे अंदर वो बातें अक्षमा है, कारण माझ्यामध्ये ती अक्षमा होती. मैंने छोड़ दिया उसको. मी सोडून दिला त्याला. लेकिन समझौता जब करते हैं पण जेव्हा आम्ही हात मिळवणी करतो तो 2 व्यक्ति से होता है. तेव्हा ते 2 व्यक्तींमध्ये होते. कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज 2 व्यक्ति से होता है. 2 व्यक्तींमध्ये. क्षमा क्षमा अकेला करता है. एकट्याने करता येते. आमीन. आमेन. समझ में आ रहा है? कळतंय का? आप हैं यहाँ पे कि स्वर्ग में चले गए? आहात का इथे? तो पड़ोसी को जरा हिलाना शेजाऱ्याला थोडा हलवा और पूछना, समझ रहा है? शैतान का षड्यंत्र समझ रहा है? सैतानाचं षड्यंत्र समजतंय का? पड़ोसी को हिलाना, शेजाऱ्याला हलवा थोडं.
है इधर ही है या स्वर्ग चले गए? आहे का इथेच का गेले स्वर्गात? क्योंकि स्वर्ग के लिए एक सीढ़ी तैयार किया है प्रभु ने. कारण स्वर्गामध्ये जाण्यासाठी एक शिडी तयार केली आहे परमेश्वराने. बहुत लोग सीढ़ी तक ऊपर तक चले जाते सीढ़ी को चढ़. बरेच जण ती शिडी चढून वरपर्यंत जातात तो सब फिर कहना पड़ता है ऊपर ज्यादा मत जा, नीचे ही हो जा. आणि मग सांगावं लागतं जास्त वर चढू नको, थोडं खाली आहे. जाएंगे हम एक दिन जाएंगे. जाऊया आपण, एक दिवस जाणार आहोत. यीशु मसीह आने वाला है, येशू लवकरच येणार आहे, तब हम सब चले जाएंगे. तेव्हा आपण सर्व जाणार आहोत. अभी मत जाए, आत्ता जाऊ नका, अभी समय नहीं है जाने का. अजून वेळ नाही आली. आपका पड़ोसी ठीक है? शेजारी बरा आहे का? जो ऑनलाइन देख रहे हैं आपके पड़ोसी भी चेक कर लेना. ऑनलाईन पाहतायत आपल्या शेजाऱ्याला चेक करा जरा. समझ में आ रहा है? कळतंय का? यीशु के हृदय को बेधा, येशूचं हृदय भेदल्या गेलं, फाड़ दिया उसके हृदय को. त्याचं हृदय फाडून टाकलं. आज हमारा हृदय किन लोगों ने फाड़ा है? आज आमचं हृदय कुणी फाडलंय? कौन से शब्दों के द्वारा मेरा हृदय फटा है? आणि कोणत्या शब्दांच्या द्वारे माझं हृदय फाटलं गेलंय? शायद आपके घर में भी ये बात हुआ होगा. कदाचित तुमच्या घरामध्ये देखील या गोष्टी झाल्या असतील. आप जिस घर में रहते हैं, ज्या घरामध्ये तुम्ही राहता, पति पत्नी के द्वारा, पती पत्नींच्या द्वारे, सासू बहू के द्वारा, सासू सुनांच्या द्वारे, बेटा पिता के द्वारा, आणि मुलगा आणि वडिलांच्या द्वारे, ऐसे कुछ शब्द चुभे हैं असे काही शब्द रुतलेत आणि टोचलेत जो आप लेके घूम रहे हैं. जे तुम्ही घेऊन फिरत आहात. आज ही समय है, आजच वेळ आहे. यीशु के क्रूस के नीचे डाल देना. येशूच्या वधस्तंभाखाली या, तुरंत. तत्काळ. नहीं, उसको बाद में देखूंगी मैं. नाही, मी ना नंतर बघते त्याला. वो जानता नहीं किससे पंगे लिया है. त्याला माहित नाही कुणाशी पंगे घेतले. यीशु जो लोगों ने पंगा लिया ना यीशु के साथ में, आता ज्या लोकांनी येशू सोबत पंगा घेतला ना, वो जानते नहीं थे यीशु क्यों. त्यांना माहित नव्हतं येशू काय. इसलिए यीशु ने कहा, आणि मग येशू म्हणतो, हे पिता जानते नहीं ये लोग क्या कर रहे हैं. आणि म्हणून तो म्हणते, हे पिता ह्यांना माहित नाही हे काय करतायत. है? वो जानते नहीं थे यीशु को, त्यांना माहित नव्हतं येशू. लेकिन जो जानते थे वो उनको मालूम था क्या है यीशु. पण जे ओळखत होते त्यांना माहित होतं काय आहे येशू. लोग जानते नहीं हमारे बारे में. लोकांना माहित नाही आमच्या विषयी. हम यीशु के पुत्र और कन्या आम्ही हैं. येशूचे पुत्र आणि कन्या आहोत. हम राजपुत्र हैं. आम्ही राजपुत्र हम आहोत. राजकन्या हैं. आम्ही राजकन्या आहोत. कुठं राजकन्या, मी तर कुठं राहते राजकन्या. पड़ोसी को बोलना तू राजकन्या है. आप बोलना आप राजकुमार हैं. कोई मनाए या ना बनाए राजकन्या. कुछ लोगों को बड़े अच्छे शब्द मैं सुनता हूं, ए दड़भद्री, ए दड़भद्रा. अरे क्या है अरे लोग कहते हैं, ये क्या बोलते हैं समझ में नहीं आता. काय बोलतात कळत नाही. लेकिन हमारे यीशु ने उस कीचड़ से उठाकर है ना हमें यीशु के साथ में बैठने का अधिकार दे दिया है. पण येशूने आम्हाला त्या चिखलामधून उचलून त्याच्या सोबत बसवलेला आहे. कोई जानता नहीं, कोई बात नहीं. कोणी ओळखत नाही, काय हरकत नाही, कोई बात नहीं. काय हरकत नाही. लेकिन ऊपर वाला तो जानता है. तो तर जाणतो ना, वो जानता है. तो जाणतो. कोई जाने या ना जाने, कुणी जाणो न जाणो, लेकिन मेरा यीशु जानता पण है. माझा येशू जाणतो. और यीशु क्या जानता है? आणि येशू काय जाणतो? तो तेरा कितना चेहरा श्रीदेवी जैसे है वो नहीं जानता. तुझा चेहरा किती चांगला आहे ते नाही जाणत. ऋतिक रोशन जैसा चेहरा है वो नहीं जानता. आणि ऋतिक रोशन सारखा चेहरा आहे ते नाही जाणत. यीशु हृदय को जानता है. येशू हृदय जाणतो. यीशु हृदय जानता. येशू हृदय जाणतो. मेरा हृदय माझं हृदय किसी हीरो के जैसा नहीं होना है. कुठल्या हिरो सारखं नसावं. मेरा हृदय यीशु जैसा होना है. माझं हृदय त्या येशू सारखं असावं. तुरंत लहू और पानी बहना है. तत्काळ रक्त आणि पाणी वाहावं. क्षमा और यीशु का प्रेम बहना है. क्षमा आणि येशूचं प्रेम व्हावं. लेकिन कुछ बातों को संभालें. पण काही गोष्टी सांभाळायच्यात. समझौता वो नहीं करना है जो मेरे चरित्र को बिगाड़ दे. आणि हात मिळवणी अशांसोबत नाही करायची जे आमचं चरित्र बिघडवतात. क्षमा कर देना है. क्षमा करायची, कुछ नहीं रखना है उसके विषय में. त्याच्याविषयी काही ठेवायचं नाही. छोड़ देना है. सोडून द्यायचं. बार बार चर्चा नहीं करनी. सारखी सारखी चर्चा एक करायची. बार हो गया, एकदा झालं, खत्म. संपलं. जब खुदा याद नहीं करता हमारे पापों की तो हम कौन है याद करने जर वाले. परमेश्वर आमचे पाप आठवत नाही तर तुम्ही आणि मी कोण आहोत कुणाची पाप ठेवणार आहे. परमेश्वर कहते तेरे पाप को मैं स्मरण भी नहीं करता. परमेश्वर मध्ये तुझे पाप मी स्मरणच करत नाही. स्मरण का मतलब क्या है मालूम? स्मरणाचा अर्थ काय माहिती? याद ही नहीं करता. आठवणच ठेवत नाही. हमें सालों साल याद आती है. आम्हाला वर्षानुवर्ष आठवतं त्यांनी काय केला.
उसने क्या किया ये बहुत जल्दी याद आता है. त्याने काय केलं फार लवकर अच्छा, आठवत अच्छा याद नहीं आती किसको. चांगलं कुणाला आठवत नाही. पंडित दादा ने अच्छा किया वो याद नहीं आएगा, पंडितांनी काहीतरी चांगलं केलं ते नाही पर आठवणार. एक शब्द पंडित दादा बोले चिढ़ के वो याद सालों साल रहेगा. आणि एक शब्द रागाने बोलले की मग तेच मनामध्ये असं का बोलले, असं का बोलले असं का बोलले, वो सालों साल याद रहेगा. ते वर्षानुवर्ष आठवणीत राहील. खुदा कहता है परमेश्वर म्हणतो मैं तेरे पापों को याद ही नहीं करता. मी तुझे पाप आठवणच करत नाही. हम परमेश्वर से भी बड़े हैं, आम्ही पण परमेश्वरापेक्षा मोठे होतो. हमें सब याद आता है. आम्हाला सगळं लक्षात राहतं. खुदा याद नहीं करता परमेश्वर लक्षात ठेवत लेकिन नाही, हम याद करते हैं. पण आम्ही लक्षात ठेवतो. तो कौन बड़ा हुआ. मोठं कोण. हमें याद नहीं करना है. आम्हाला आठवण नाही ठेवायची. बाजू वाले को बोल जो हो रहा है जे होतंय हम तो यीशु जैसे जिएंगे भाई, आम्ही तर येशू सोबत जगणार आहोत. क्योंकि मैं जानता हूं कारण मला माहित आहे मैं कौन हूं. मी कोण मैं आहे. यीशु का पुत्र हूं. मी येशूचा पुत्र आहे. लेकिन वो लोग नहीं जानते, पण त्या लोकांना नाही माहित. लोग नहीं जानते, ते लोक नाही, त्यांना नाही माहिती. यीशु को जानते ही नहीं. ते येशूला ओळखतच नाहीत. इसलिए यीशु कहता है पण म्हणून येशू म्हणतो पिता जानते नहीं, लेकिन हम जानते हैं ना. पिता हे ओळखत नाही पण आम्ही ओळखतो ना. हम जानते हैं. आम्ही ओळखतो. इसलिए यीशु ने प्रतिक्रिया नहीं किया आणि किसी, म्हणून येशूने प्रतिक्रिया दिलीच नाही. क्योंकि यीशु जानता था कि वो कौन कारण है. येशूला माहित होतं की तो कोण आहे. यीशु जानता था कि वो कहां से आया है. आणि येशूला माहित होतं की तो कुठून आला आहे. यीशु जानता था कि उसे क्या करना है. आणि येशूला माहित होतं की त्याला काय करायचं. यीशु जानता था कि उसके पिता का प्रेम प्रकट करना है. आणि येशूला माहित होतं की त्याला पित्याचं प्रेम प्रकट करायचंय. एक बार पतरस भड़क गया. एकदा पेत्र भडकला. पिताजी बुलाओ कि आग. आग आग बोलू का. ये तुझे सलाम नहीं करते, तुझे आदर नहीं देते, बोलू का आग. आणि हे तुला सलाम करत नाही, तुझा आदर करत नाही, आग बोलू का. यीशु उसको ऊपर से नीचे देख रहा है. अगर ये करना होता मेरे जन्म से पहले ही कर देता. आणि हेच करायचं असं माझ्या जन्माच्या अगोदरच केलं असतं. बेटा थाम, थांब थांब, ये करने के लिए नहीं आया. हे करण्यासाठी नाही आलो. पतरस चिढ़ गया, पेत्र चिडला. एक का कान ही काट दिया. एकाचा कानच कापून टाकला. हम भी बहुत जल्दी कान काट देते. आम्ही पण लगेच कान कापतो. यीशु बोलते बेटा रुक, येशू म्हटलं थांब. उसका कान को जोड़ दिया. त्याचा कान परत जोडला. जो पकड़ने आया था, जो पकडायला आला होता, यीशु को पकड़ने के लिए आया था, येशूला पकडण्यासाठी आला होता. यीशु ने उसका कान जोड़ के भेज दिया. येशूने त्याचा कान जोडलं आणि पाठवून दिलं. जो मुझे पकड़ने आएगा, जो मला पकडायला येईल, हम क्या करेंगे. आम्ही काय करू. कान नहीं, कान नाही, गळा कापून टाक. अच्छा पतरस तू कान काटा. अच्छा पेत्र तू कान कापला, हाथ काट. हात काप. यीशु वहां भी काम कर रहा है. जो पकड़ने आते हैं उनको भी यीशु ठीक कर देता है. ये जो पकडायला येतात त्याला येशू ठीक करतो. ती तिथेही काम करत आहे. हमारे जीवन वो होना है आमचं जीवन असं असायला जो हमें पकड़ता है. जे आम्हाला पकडतो. एक ऐड आती है, ऐड टीवी की ऍड एक जाहिरात येते ऑल आउट. ऑल आउटची. क्या करता है मच्छर को ऐसी बातों को पचा देना है अशा गोष्टी पचवून टाकायच्या जो बिगाड़ने वाली है. ज्या बिघडवणार आहेत. आमेन. हमें प्रभु यीशु जैसा होना है. आम्हाला त्या येशू सारखं व्हायचंय. दूसरों को क्षमा करने के लिए संघर्ष करना पड़ता है. दुसऱ्यांना क्षमा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. बहुत कठिन है क्षमा करना. आणि खूप कठीण आहे क्षमा करणं. लेकिन आपको मालूम है पण तुम्हाला माहिती आहे का, यीशु अनुग्रह देता है इसके लिए. येशू कृपा पुरवतो त्यासाठी. मेरे जीवन में बहुत कठिन था कुछ लोगों को क्षमा करना. माझ्या जीवनामध्ये देखील फार कठीण होतं अनेक लोकांना क्षमा करणं. जब मैं घुटने पर गया, जेव्हा मी गुडघ्यावर गेलो, प्रभु मुझसे नहीं होगा, प्रभु माझ्याकडे नाही होत आहे, मुझसे नहीं होगा, माझ्याने नाही होत आहे, मुझे तेरा अनुग्रह चाहिए, मला तुझी कृपा हवी आहे, मुझे तेरा अनुग्रह दे. मला तुझी कृपा हवी जब आहे. उसका अनुग्रह को मांगा, जेव्हा मी त्याच्या कृपा मागितली, पवित्र आत्मा की मदद आई पवित्र आत्म्याची मदत आली और उनको क्षमा कर दी. आणि मी क्षमा केली. जब क्षमा किया, आणि जेव्हा क्षमा केली, प्रभु के और अनुग्रह को मेरे जीवन में देखा. प्रभूचा अजून कृपा माझ्या जीवनामध्ये मी पाहिली. इसलिए उन बातों को मत लेकर चलें जो आपके जीवन में बोझ है. आणि म्हणून त्या गोष्टी घेऊन चालू नका जे तुमच्या जीवनावरती ओझ आहे. दूसरों को क्षमा करना संघर्ष है. दुसऱ्यांना क्षमा करणं संघर्ष आहे. यीशु ने क्रूस पर पूरी कीमत चुका दी. येशूने त्या वधस्तंभावर पूर्ण किंमत चुकवली. हमें किसका भी कर्जदार नहीं रहना. आम्हाला कुणाचंही कर्ज बाजारी होऊ दिलं नाही.
हमें क्षमा करना है। आम्हाला देखील क्षमा करायची आहे. जब हम ईश्वरीय क्षमा को अपनाते हैं, जेव्हा आम्ही ईश्वरीय क्षमा आत्मसात करतो, ये परमेश्वर के अनुग्रह का दर्शक है। ते परमेश्वराच्या कृपेचं दर्शक आहे. इफिस 4:32, इफिस 4:32, इफिसकरास पत्र 4 अध्याय 24 से लेके 32 वचन जब पढ़ते हैं, इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 24 ते 32 वचन जेव्हा आम्ही पाहतो, हम नए मनुष्य को धारण करना है। आम्ही नवीन मनुष्य धारण करावा. 31 वचन कहता है, 31वं वचन सांगतं, हम हर प्रकार की कड़वाहट, आमच्यामधून हर एक प्रकारचं कटुत्व, क्रोध, क्रोध, कलह, कलह, निंदा, निंदा, बैरभाव, वैरभाव इनसे दूर रहना है। यापासून दूर राहायचंय. दूर रहना है। दूर राहायचंय. सब मिलकर कहेंगे दूर रहना है। सर्व मिळून म्हणूया, अपने बाजू वाले को बोलो दूर रहना है। किनसे दूर रहना है? कभी कभी तो व्यक्तीपासून लांब राहा बरं का, हम बोलते हैं ना, उस व्यक्ति से दूर रहे. आम्ही बोलतो बऱ्याचदा त्या व्यक्तीपासून दूर अब राहा. बाइबल कहती है किससे दूर रहे? आता बायबल काय सांगतं, कुणापासून दूर राहा? कड़वाहट से, कटुत्वापासून, क्रोध से. क्रोधापासून. कलह का मतलब क्या होता है मालूम है? कलह याचा अर्थ काय माहितीये का? झगड़ा. भांडणं. कलह का मतलब होता है झगड़ा. कलह याचा अर्थ भांडणं. कभी कभी लोगों को हमने लड़ते देखा है कधी कधी लोकांना मी लढताना पाहिले, जिसकी कोई वजह नहीं होती, त्या भांडणांचा काय अर्थ नसतो, और ऐसा तान लेते हैं, आणि असं ताणतात ना, कुछ वजह नहीं होती. काय कारण नसतं. कारण क्या? कारण काय? कुछ नहीं. काहीच नाही. कुछ नहीं कारण. काही कारण नाही. कारण क्या मालूम? कारण काय माहिती का? पंडित दादाने माझ्याकडे का बघितलं नाही? पंडित दादाने माझ्याकडे का नाही बघितलं? एक झगड़ा इसके ऊपर है, एक भांडण त्याच्यावर आहे, पंडित दादा ने क्यों नहीं देखा? यांनी का नाही पाहिलं? एक झगड़ा इसलिए उसने मुझे क्यों प्रेज द लॉर्ड क्यों नहीं बोला? एक भांडण असे की त्यांनी मला प्रेज द लॉर्ड का नाही म्हटलं? एक झगड़ा ऐसे वो मुंह मोड़ के चले गए एक भांडण असे की ते तोंड फिरवून गेले और उसका ध्यान भी नहीं है. आणि जेव्हा की त्याचं लक्षही नाही. ये झगड़े, हे भांडण झगड़ा जरा जोर से करो, करना है तो. करायचं तर जरा चांगली जोरदार तरी भांडणं करा. नहीं, घर पे जाके मत करो रे भाई. घरी जाऊन करू नका. उसका कुछ मतलब भी होना चाहिए त्याचा ना. काहीतरी अर्थ तरी असायला पाहिजे ना. कुछ भी अर्थ नहीं है. काय अर्थ नाही. और मसीह लोग अभी तक हम इस झगड़ों पे चढ़े आणि हैं. ख्रिस्ती लोक आपण अजूनही आज भांडणामध्ये चाललोय. कहाँ वो फूट निकलेगी पानी और लहू? आणि कुठून निघणार मग ते रक्त आणि पाणी? लेके चल रहे हैं. घेऊन चालत आहे. और परमेश्वर का वचन कहता है आणि परमेश्वराचं वचन सांगतं, दूर रहो इन बातों से, या गोष्टींपासून दूर राहा. और जिस मनुष्य के अंदर ये है उससे दूर रहो. आणि ज्या मनुष्यामध्ये हे आहे त्याच्यापासून देखील दूर राहा. नहीं तो हमारा जीवन भी ऐसा बन जाएगा. नाहीतर आमचं जीवन देखील तसंच बनेल. हम लोगों के समान नहीं बनना है. आम्हाला लोकांसमान नाही बनायचं. हमारे जीवन को देखकर लोग हमारे समान बनना है. आणि आमचं जीवन बघून लोक आमच्या समान राहायला पाहिजे, हम मसीह के लोग हैं. की आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. यीशु उनके जैसा नहीं हुआ. येशू त्यांच्यासारखा नाही राहिला. वो व्यभिचार लोगों में बैठता था, तो व्याभिचारी लोकांमध्ये बसत होता, दारू पीने वालों के साथ बैठता था, दारू पिणाऱ्यांसोबत बसत होता. लेकिन उसने अपना जीवन वैसे नहीं पण किया. आपलं जीवन त्याने तसं केलं नाही. जहां भी वो यीशु मसीह बैठता था ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त बसत होता वहां परिवर्तन आ त्या जाता था. ठिकाणी परिवर्तन येत होतं. लोगों का जीवन बदल जाता था. लोकांचं जीवन बदलत होतं. हम जिसके साथ बैठते हैं आम्ही ज्याच्या सोबत बसतो समझ में नहीं आता किसका जीवन बदल रहा है. कळतच नाही नक्की कुणाचं जीवन बदलतंय. कुछ बातें हमारे अंदर आ जाती, काही गोष्टी आमच्यामध्ये येतात समझ में नहीं आ रहा कौन किसको बदल रहा है, ये कंफ्यूजन है. आणि कोण कुणाला बदलतंय हेच गोंधळ आहे. हम नए जन्म पाए हुए व्यक्ति हैं. आम्ही नवीन जन्म पावलेले व्यक्ती आहोत. हम नए मनुष्य बनना आम्ही है. नवीन मनुष्य बनावं. नए मनुष्य को अक्षमा में नहीं रहना है. नवीन मनुष्याला अक्षमेमध्ये राहायचं नाहीये. नहीं रहना है. नाही राहायचंय. क्षमा ना करने वाले व्यक्ति के जीवन में आत्मिक सूखापन आता है. आणि क्षमा न करणाऱ्या व्यक्तीमध्ये आत्मिक जे सुकलेली अवस्था त्याची शुष्कपणा येतो. शुष्कपना येतो, शुष्कपणा येतो सूखापन रहता है. आणि शुष्कपणा येतो. अगर हमारे जीवन में सूखेपन से जा रहे हैं हम, आणि जर आमच्या जीवनामध्ये आम्ही शुष्कपणामधून जात आहोत तो चेक करना. तर चेक करायला पाहिजे. तो ये समय है. ही वेळ आहे. बोझ को लेके मत जिए. ओझ घेऊन चालू नका. मैं
इस विषय को 3 से 4 हफ्ते आपके साथ में रखना चाहता आणि हूँ। 3-4 आठवडे मी हा विषय तुमच्या समोर ठेवू इच्छितो. शैतान की चाल है सैतानाची चाल आहे क्षमा ना करने देना, क्षमा न करणं. ये उसका षड्यंत्र है. ते त्याचं षडयंत्र आहे. तो आइए, अगर हमारे जीवन में किसी ने हम चोट पहुंचाई है, या मग आपल्या जीवनामध्ये जर कोणी आम्हाला जखमा दिलेल्या आहेत उसका नाम लें त्याचं नाव घेऊन और कहें आणि म्हणूया मैंने तुझे क्षमा कर मी दिया, तुला क्षमा केली, मेरे यीशु ने तुझे क्षमा कर माझ्या दिया. येशूने तुला क्षमा केली. और उसका नाम लेकर कहें. आज त्याचं नाव घेऊन म्हणूया. जोर से नाम लेने की जरूरत नहीं है, जोरात बोलायची गरज नाहीये. आप मन ही मन नाम लें. मनातल्या मनात नाव घ्या. जब आप इसको छोड़ेंगे जेव्हा तुम्ही हे सोडाल तब आप देखेंगे हल्का महसूस करेंगे. तेव्हा पहा तुम्हाला एक हलकं असं वाटेल. शायद आपको चिढ़ाने वाले शायद इस दुनिया में नहीं है, कदाचित तुम्हाला चिडवणारे दुखवणारे या जगामध्ये राहिलेले नाहीयेत और आप अभी भी उस बोझ को लेकर चल रहे हैं. आणि तुम्ही अजूनही ते ओझं घेऊन चालत आहात. मेरी आंटी, मेरे अंकल, उन्होंने ऐसा किया मेरे साथ में, माझे मावशी काका कुणी माझ्या बरोबर असं केलं और अभी भी आपके हृदय में उस बोझ है. आणि अजूनही तुमच्या हृदयामध्ये ओझं आहे. उनका नाम लें त्यांचं नाव घ्या और उनको माफ कर आणि दें. त्यांना क्षमा करा. उनको माफ कर दें. त्यांना क्षमा करा. हम तैयार हैं. आम्ही तयार आहोत का? मेरा यीशु ने ये किया. माझ्या येशूने हे केलं. मेरे यीशु के हृदय में भाला डाल दिया. माझ्या येशूच्या हृदयामध्ये भाला खुपसला गेला हृदय की गहराई तक वो भाला आणि हृदयाच्या खोलापर्यंत खुपसला गेला. उसके हृदय को फाड़ दिया, त्याचं हृदय फाडून टाकलं. उसके हृदय को भेद दिया. त्याचं हृदय भेदून टाकलं. फिर भी यीशु के हृदय से पानी और लहू बहा. तरी देखील येशूच्या हृदयामधून पाणी आणि रक्त वाहिलं. तुरंत तत्काळ तुरंत. तत्काळ. आज वही ईश्वरीय चीजें हमारे हृदय में होना है. आज तेच ईश्वरीय गोष्टी आमच्या जीवनामध्ये देखील व्हायला हव्यात. आइए हम कुछ देर मनन करें. या काही वेळ आपण मनन करूया. हम एक गीत को गाएंगे एक गीत गाऊयात और खुद को हम समर्पण करें. आणि स्वतःच नव्यानं समर्पण करूयात. याद ना करें उन बातों को. हम प्रभु के सामने आ जाए. आज आम्ही आज परमेश्वराच्या समोर येऊयात. खुदा के हाथों में आ जाए. आणि परमेश्वराच्या हातामध्ये उस येऊयात. क्रूस के नीचे आ जाए. त्या वधस्तंभाच्या खाली येऊयात. आज किसने आपको और मुझे भेदा है? आज कोणी तुम्हाला आणि मला भेदलंय? अपने शब्दों के द्वारा. आपल्या शब्दांच्या द्वारे. हमें नफरत नहीं करना है किससे. आम्हाला कुणाशीही राग धरायचा नाहीये. हमें किसी के विषय में भी बैर भाव नहीं रखना है. आम्हाला कुणाविषयी वैर भाव ठेवायचा नाहीये. हमें कलह निर्माण नहीं करना है. आम्हाला भांडणं करायची नाहीयेत. शैतान चाहता है कि हम बंधन में रहें. सैतानाची हीच इच्छा आहे की आम्ही बंधनामध्ये असावं. कुर्बान हुआ कुर्बान मेरा यीशु. अगर आप खड़ा होना चाहते हैं खड़े हो जाए. अगर आप बैठकर कुछ देर मनन करना चाहते हैं बैठ जाएं. अगर आप घुटने पे आना चाहते हैं घुटने पे आ जाएं. आज परमेश्वर एक बड़े बंधन को तोड़ने जा रहा है. आप ऑनलाइन देख रहे हैं, आप अपने घरों में खड़े हो सकते हैं. हो मेरे पिता, कुछ समय हम मनन करें. मेरे गुनाह के खातिर मारा गया. हो मेरे यीशु, खुदा कुर्बा 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 माफ करें आज. खुदा कुर्बा 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 हुआ मेरा खुदा कुर्बा 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 बेवजह मेरे
गुनाह के खातिर मारा गया, मेरे वजह के खातिर। कांटों का ताज सर पे लिए तू सूली था चढ़ा, ओ मेरे खुदा, तुझे मारा गया, तुझे छेड़ा गया, फिर भी तूने कुछ ना कहा। मेरे खातिर तूने मसीह कितना कुछ सह लिया। कुर्बा 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 हुआ मेरा खुदा, कुर्बा 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 हुआ मेरा खुदा, कुर्बा 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 हुआ मेरा खुदा, कुर्बा 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 बेवजह मेरे गुनाह के खातिर मारा गया, मेरे वजह के खातिर। दोस्तों, शायद आपके बचपन में आपके माता पिता ने आपका जो शब्द कहा जो आपको चुभे हैं, जिसकी वजह से आपका भविष्य पूरी तरह से बिखर गया। ऐसे कुछ शब्द बोले गए जिसने आपके हृदय को तोड़ दिया, या आपके जीवन में ऐसी कोई घटना हुई जिसकी वजह से आप अक्षमा लेकर जी रहे हैं। एक बार एक व्यक्ति के जीवन में, वैवाहिक जीवन में वो अच्छे रीति से चल रहा था, बच्चे हुए, अच्छा परिवार के साथ में वो चल रहे हैं, लेकिन एक अचानक एक वहां घटना होती है। पत्नी जो है व्यभिचार में डूबी हुई मिलती है, और ये बात पति को पता चलता है, बच्चों को पता चलता है, और उस की वजह से वो, उस घटना की वजह से वो उस व्यक्ति के विषय में अक्षमा रखता है। क्षमा करना उसके लिए बड़ा मुश्किल है। कैसे क्षमा करें? ये मनुष्य, इस रिश्ते से हम नहीं क्षमा कर पाएंगे। इसलिए आज उस प्रभु के अनुग्रह को हम मांगेंगे जो अनुग्रह में क्षमा सिखाता है। बड़ा कठिन है सामने वाले व्यक्ति को क्षमा करना, बोलना बहुत आसान है। आज मेरे यीशु चाहता है कि आप और मैं बंधन में ना रहें। शैतान चाहता है कि बंधनों में हम फंसे रहें, उसका यह षड्यंत्र है। देख, तेरे जीवन में उसने ऐसा किया, क्षमा मत कर। अनुग्रह ये धन है परमेश्वर का। मेरे यीशु का हृदय भाले से फाड़ दिया, वो भाला इतने अंदर तक घुसा, लेकिन उस हृदय से क्षमा निकली, उस हृदय से प्रेम निकला। क्या आज आपको और मेरा जीवन इस प्रकार बनाना चाहते हैं? तो इसके लिए पवित्र आत्मा हमें मददगार दिया गया है। वो मदद भेजता है, यीशु मसीह मदद भेजता है। वो मदद उसने पवित्र आत्मा के द्वारा भेजी। क्षमा मत रखिए, अक्षमा मत रखिए, क्षमा कर दीजिए। कठिन है, लेकिन मेरा यीशु अनुग्रह देगा, अनुग्रह देगा।
होगा वो मेरा, तेरा सब सहना मेरे लिए उदार जीवन मैंने पाया तुझसे खुदा माफ कर दे सबको ऐ बेटा कह गया तू सबसे मोहब्बत करना ये सिखाया तूने कुर्बा 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 हुआ मेरा खुदा कुर्बा 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 हुआ मेरा खुदा कुर्बा 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 हुआ मेरा खुदा कुर्बा 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 बेवजह मेरे गुनाह के खातिर मारा गया वो मेरे वजह के खातिर आराधना करते तेरी सर को हमारे झुकाते हुए घुटनों पर हम आते हुए सारे मिलकर गाते सभी कुर्बा 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 हुआ मेरा खुदा कुर्बा 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 हुआ मेरा खुदा कुर्बा 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 हुआ मेरा खुदा कुर्बा 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 बेवजह मेरे गुनाह के खातिर मारा गया तू मेरे वजह के खातिर बेवजह मेरे गुनाह के खातिर मारा गया वो मेरे गुनाह के खातिर। हम कभी भी जब ऐसी परिस्थिति में जाएं तो इस बात को हम हमेशा याद रखें कि यीशु के हृदय में भाला भेज दिया। यीशु की प्रतिक्रिया क्या थी उस समय, ये बात हम कभी ना भूलें। हमारे यीशु जीवन देता है, और वो जीवन हम में बना रहे। मेरा यीशु ये चाहता है ये जीवन का नाश ना हो, इस जीवन में हम बने रहे। शैतान का षड्यंत्र अक्षमा में रखना। जब आप और मैं यहां से निकलेंगे जाएंगे, इन बातों को भूलना मत। घर पर मनन करना। हमारा यीशु बहुत अच्छा है, वो आपके मेरे जीवन को बनाना चाहता है। कर दो उन लोगों को माफ जिसने आपके विरोध में बातें की है। कर दो उन लोगों को क्षमा जिन्होंने आपको सताया है। आज कर दो उन लोगों को माफ जिसने आपकी जिंदगी बर्बाद की है। कर दो उन लोगों को क्षमा जिसने आपकी जिंदगी का नाश किया, आपके घरों को बर्बाद किया, आपके परिवारों को नाश किया है।
कर दो उनको माफ आज, उनका नाम लेकर, उनका नाम लेकर छोड़ दो उनको आज, उनको बंधन में मत रखो, छोड़ दो आज, मुक्त हो जाए आज। शैतान के बंधन को मैं टूटता हुआ देख रहा हूं, शैतान के उस जंजीर को मैं टूटते हुए देख रहा हूं। थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस माय फादर। आइए इस समय यीशु के हाथों में आए हम प्रार्थना करें। भाई रामगिरी हमारे लिए प्रार्थना करें। पिता, आपके नाम को धन्यवाद देते, मान में मगर उस सम्मान देते प्रभु। प्रभु हृदय की छूने वाला बातों से आपसे बात, आपने हमसे बात किया प्रभु। प्रभु आपको शुक्रिया अदा करते प्रभु। हमारे जीवन में प्रभु जी इस वचन को प्रभु जी हम अनुकरण में लाए, ऐसा होना देना प्रभु। प्रभु हमारा शक्ति, हमारा बल से नहीं कर सकते प्रभु। प्रभु आपकी अनुग्रह उंडेल दीजिए प्रभु, ताकि प्रभु हम आपकी उपस्थिति में आपके जैसा बन सके प्रभु, ऐसा होने दीजिए प्रभु जी। और प्रभु जी इस वचन प्रभु जी हर एक जीवनों में के लिए अप्लाई करते हुए चलिए प्रभु, ऐसा होने देना प्रभु। उसके लिए कि आप अनुग्रह दीजिए प्रभु, आप अनुग्रह कीजिए प्रभु। हम धन्यवाद देते, तेरे स्तुति करते प्रभु। आगे के समय आपके पवित्र हाथों में देते प्रभु। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते प्रभु, आमीन।